बॅक्टेरिया त्याच्यामध्ये असतो, पण त्याच्यामध्ये एकच त्याच्यामध्ये कमतरता आहे, त्यांचं शेल्फ लाईफ कमी असतं आणि ते जिवंत असल्यामुळे त्यांना ते साधारणतः 36 डिग्रीच्या वर जर टेम्परेचर गेलं तर ते इनॅक्टिव्ह होतात किंवा 12 डिग्रीच्या खाली गेलं तर ते इनॅक्टिव्ह होतात. तर तो एक भाग म्हणजे तो सांभाळावा लागतो. त्याच्यामुळे बरेचसे लोक ते असे काही नियम आहे पेस्टिसाइड मध्ये की तुम्ही पेस्टिसाइड मारल्यानंतर एक ठराविक दिवस 5 दिवस किंवा 6 दिवस त्याची तोडणी करायला नको, असे काही नियम सारखं आहे? हो आहे ना. त्याच्यामध्ये ज्यावेळी ते शेवटच्या स्टेजला ज्यावेळी पेस्टिसाइड मारतात त्यावेळी रेकमेंडेशन असतात की बा हे 15 दिवसांनी हे करावं, हार्वेस्ट करावा किंवा 10 दिवसांनी करावा किंवा 5 दिवसांनी करावा. हे त्या पेस्टिसाइडवर अवलंबून असतात. पण अशी काही पेस्टिसाइड असेल ना की ज्याचा रेसिड्युअल इफेक्ट बिलकुल नाही, म्हणजे पिकाकरिता ते किडे मारणारे आहेत पण बाकी माणसाकरता ते बिलकुल हानिकारक नाही, अशी काही पेस्टिसाइड असतील? पेस्टिसाइड आहेत त्याच्यामध्ये काय पण कमी जास्त प्रमाणात असतं. त्यात शेवटी केमिकलच असतात ते, त्यामुळे कमी म्हणजे काहींचं रेसिड्यू असतं ते 5 दिवसाचं असतं, 10 दिवसाचं असतं, काहींचं 21 दिवसापर्यंत राहतं. पण त्याचा जो विषारीपणाचा जो दुष्परिणाम असतो तो फार कमी असतो. आता जी नवीन पेस्टिसाइड्स आहेत ते जास्त काही हानिकारक नसतात. जवळपास समजा भाजीपाला पीक आहे, ते मिरची असो, टमाटा असो, भेंडी असो, तर जनरली किती स्प्रे मारायला पाहिजे किंवा शेतकरी मारतात? समजा हे पीक लावणीनंतर टमाटा पीक हा 110 ते 115 दिवसाचा आहे, भेंडी 100 दिवसाची आहे, तर किती वेळा त्याने पेस्टिसाइड स्प्रे केलं पाहिजे? प्रत्येक पिकाची स्टेज वेगवेगळी असते, त्याचं लाईफ वेगवेगळं असतं. साधारणतः व्हेजिटेबल मध्ये जे तुम्ही टोमॅटो आणि भेंडी म्हटलं 100 ते 120 दिवसाच्या याच्यामध्ये बसतात. ट्रान्सप्लांट झाल्यानंतर साधारणतः 10 दिवसांनी स्प्रे करतात आणि प्रत्येक 10व्या दिवशी स्प्रे करावा. असे 10 स्प्रे होतात. 10 स्प्रे होतात? 10 स्प्रे होतात. या 10 स्प्रे मध्ये पहिले 3 स्प्रे हे सकिंग पेस्टचे होतात, त्याच्यानंतर कॉन्टॅक्ट पॉयझनचे होतात आणि त्याच्यानंतर मग बॅक्टेरियासाइड किंवा व्हायरस याच्यापैकी एक असतात आणि त्याच्यामध्ये मग ग्रोथ प्रमोटर आणि ग्रोथ रेग्युलेटर जे काही असतात ते वापरले जातात. पण ते मिक्सिंग करून सुद्धा वापरले जातात. त्याचा म्हणजे तुमच्या हिशोबाने जर शेतकऱ्यांनी 8 ते 10 स्प्रे मारले हो तर त्याची क्रॉप हे पेस्ट फ्री राहू शकते. हो, पेस्ट फ्री राहू शकते. आणि त्यावेळेला स्टेजला मारतात त्या स्टेजला ते पेस्ट असली पाहिजे, नाही तर त्याचा काय उपयोग होत नाही. पेस्ट असतील तेव्हाच मारतील ना ते. नाही, प्रॉब्लेम शेतकऱ्यांचा 2 असतात. एक शेजारच्या शेतकऱ्याने मारलं की मला मारायला पाहिजे, हा एक प्रॉब्लेम असतो, त्याच्यामुळे त्यांचे स्प्रे जास्त होतात. सावंत साहेब, आमचे भाजीपाला उत्पादक शेतकरी त्यांची आमच्याकडून अशी अपेक्षा असते की आम्ही त्यांना जे टमाट्याचं पॅकेट किंवा भेंडीचा पोच देतो त्याच्याबरोबर आम्ही पण पीक संरक्षण बद्दल त्यांनी तक्ता द्यायला पाहिजे. आणि पीक संरक्षण बद्दल आम्हाला तुमच्या इतकी माहिती नाही, तर तुम्ही पण आम्हाला जे आमचे सर्व भाजीपाले, टमाटर असो, मिरची असो, वांगी असो, कोबी असो, कांदे असो, त्याच्याबद्दल एक माहिती द्यायला पाहिजे. तर आम्ही प्रत्येक आमच्या पोच मध्ये ते रिकमेंडेड जे डोसेस आहे ते पण आम्ही त्याच्यावर टाकत जाऊ. आणि असं जर केलं तर नक्कीच शेतकऱ्यांना कलशचं बी लावून लाखापेक्षा जास्त उत्पन्न होईल. आपण आमच्या प्रोग्राम मध्ये आपले फार फार धन्यवाद सावंत साहेब, बोराडे साहेब, धन्यवाद. फळभाज्यांची सविस्तर प्रात्यक्षिकं आम्ही प्रत्येक भागामध्ये सादर करत असतो. मागील अशाच एका भागामध्ये आम्ही खुल्या वातावरणात टोमॅटो पिकाची लागवड या विषयावरचं प्रात्यक्षिक सादर केलं होतं. आज सादर करत आहोत पॉली हाऊस मध्ये टोमॅटो पिकाची लागवड कशी करावी यावरचं प्रात्यक्षिक. नमस्कार, मी सचिन चंद्रकांत कुलकर्णी, कलर सीड्स प्रायव्हेट लिमिटेड जालना याकडून सर्व शेतकऱ्यांचे स्वागत करीत आहे. आज आपण पॉली हाऊस टोमॅटोबद्दल माहिती घेणार आहोत. दैनंदिन आहारामध्ये आपल्या टोमॅटोचा वापर भरपूर प्रमाणात होत आहे, त्यामुळे मार्केटमध्ये बाजारपेठेत मागणी टाईप टोमॅटोची भरपूर आहे. आता सद्यस्थितीला शेतकरी ओपन फील्डवर संकरित हायब्रिड व्हरायटी आणि गावरान व्हरायटी या दोन्ही व्हरायटीचं उत्पादन घेत आहात. परंतु त्यातून मिळणारं उत्पन्न आणि जो लागणारा पिरियड आहे यामध्ये समजा बाजारभावामध्ये तफावत झाली किंवा बाजारभाव पडले तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत नाही. यासाठी प्रतिकूल हवामानात मोठ्या प्रमाणात टोमॅटोचं पीक घेता यावं याचा विचार करून
आमच्या कंपनीचे चेअरमन माननीय श्री सुरेशजी अग्रवाल यांच्या प्रेरणेतून व आमच्या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री समीरजी अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या कंपनीनं पॉलियस मधली पहिली संकरित व्हरायटी विकसित केलेली आहे की ग्रीन हाऊस शेडनेटसाठी चालते. तिचं नाव आहे पॉलियस व्हरायटी 137. टोमॅटो लावण्यासाठी मूलतः जमीन जी लागते ती हलकी मध्यम काळ्या मातीची असावी. तिचा साधारणतः सामू 6 ते 6.5 ते 7 pH असावा. ह्या जमिनीतून पाण्याच्या योग्य प्रमाणात निचरा होण्यासाठी जमीन असावी. ग्रीन हाऊस मध्ये टोमॅटो करताना एकरी 8,000 प्लांट लागतात. हे 8,000 प्लांट प्रथमतः रोपवाटिकेत म्हणजे गादी वाफ्यावर किंवा आत्ताच्या अत्याधुनिक तंत्रशुद्ध पद्धतीने ट्रे मध्ये कोकोपीटचा वापर करून रोपे तयार करण्यात यावीत. रोपे ही 25 दिवसाची झाल्यास किंवा 4 ते 5 पानावर रोप आल्यानंतर ते लागवडीला तयार होते. आता आपण जमिनीची मशागत बघू. ग्रीन हाऊस मध्ये बेड तयार करत असताना 1.5 बाय 1.5 म्हणजे 1.5 फूट उंचीचे आणि 1.5 फूट टॉप येणारे अशी बेड तयार करण्यात यावे. आपल्या असणाऱ्या ड्रीप लाईनच्या लॅटरल नुसार म्हणजे ड्रीप लाईन 4.5 असेल तर 4.5 फुटावर आपण बेड करावेत. 6 फुटावर असेल तर 6 फुटावर बेड करावेत. अशा पद्धतीने ते बेड तयार करून घ्यावे. बेड तयार केल्यानंतर त्यामध्ये NPKची 120, 60, 80 याप्रमाणे मात्रा वापरून दुय्यम कुजलेले शेणखत, मायक्रोन्यूट्रिएंट, ह्युमिक ऍसिड या सगळ्यांचा योग्य मिश्रण करून त्यामध्ये बेसल एकदाच 2 डोस देऊन परत आपल्याला त्यामध्ये कोणत्याही NPK वर खत आपण जे म्हणतो ते आपण नंतर देणार नाही. अशा पद्धतीने व्यवस्थित घालून ते बेड एकामेकात मातीमध्ये मिक्स होतील अशा पद्धतीने करून चांगले बेड तयार करून घेण्यात यावेत. नंतर त्याच्या ड्रीप लाईन हंतरण्यात यावी. ड्रीप लाईन हंतरल्यानंतर ड्रीप लाईन पासून आता लागवड करत असताना रोपे ड्रीप लाईन पासून दोन्ही बाजूला 9-9 इंच ह्या पद्धतीने लावावीत. म्हणजे ड्रीप लाईन पासून दोन्ही बाजूला 9-9 इंच म्हणजे 18 इंचावर 2 रोपांमधलं आडवं अंतर राहील आणि ओळीमध्ये एका ओळीतलं अंतर 2 रोपांमधलं 2 फूट राहील.